महिलांचं सक्षमीकरणाबद्दल बोललं गेलं तर आरोग्याबद्दल बोलणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण त्या आरोग्याबद्दल अजिबात काळजी घेत नाहीत. मग आरोग्याबाबतची सक्रिय जागरूकता असेल किंवा स्क्रीनिंग असेल, अशा संदर्भात तुम्ही काय सुचवाल महिलांसाठी? सो बेसिकली जसं मॅम म्हणाल्या की ब्रेस्ट कॅन्सर इज द लीडिंग कॉज ऑफ फिमेल डेथ अँड इट इज वन ऑफ द नंबर लाईक टॉप कॅन्सर्स विच इज बीन गेटिंग डायग्नोस्ड. बट वी आर फॉर्च्युनेट की ब्रेस्ट कॅन्सरला स्क्रीनिंग प्रोग्राम आहे. सो जर मग स्क्रीनिंग प्रोग्राम अवेलेबल आहे तर स्क्रीनिंग या शब्दाचा अर्थ काय, तर एक अशी सोपी साधी टेस्ट जी तुम्ही जनमानसात करू शकता, ज्यामुळे प्री कॅन्सर स्टेज किंवा अगदी छोटं असताना ते डिटेक्ट होईल. द बेस्ट टेस्ट फॉर ब्रेस्ट कॅन्सर विच इज अवेलेबल इज मॅमोग्राफी. आणि आपण असा विचार करतो की मॅमोग्राफी कधीही करायची का, तर तसं नसतं. मॅमोग्राफी ही 40शी वरच्या स्त्रियांनी वर्षातनं एकदा ही केलीच पाहिजे. तर खास करून जर तुम्हाला तुमच्या घरी हिस्ट्री असेल की तुमची आई, तुमची मावशी असे जर कोणी अफेक्टेड असेल, तर दिस स्क्रीनिंग शुड स्टार्ट ॲटलिस्ट ॲट द एज ऑफ 35. आपल्याजवळ अँजेलिना जोलीचं उदाहरण आहे. शी इज अ ब्राका पॉझिटिव्ह. शी इज ऑलरेडी टेकन ट्रीटमेंट फॉर इट, लाईक प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट फॉर इट. आणि आपण हा विचार करतो की तर हे मॅमोग्राफी का, आणि हे मॅमोग्राफी कुठेही करायचं का, तर असं नसतं. मोस्ट ऑफ द टाईम्स स्क्रीनिंग प्रोग्राम ऑप्ट करताना मॅमोग्राफी असं ऑप्ट करावं जिकडे क्रेडिओलॉजिस्ट अवेलेबल आहे. एक्सरे बरोबरच तो सोनोचं स्क्रीनिंगसुद्धा करत आहे. आणि हे मॅमोग्राफी वाईडली अवेलेबल असतं आजकाल. आणि त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट हे पण आहे की जर तुम्हाला मॅमोग्राफीमुळे एखादी गाठ जर एखाद्या छोट्याशा वाटाण्याच्या साईजची दिसणार असेल, तर ती लिंबा एवढी होऊन मग डायग्नोज का करावी. यू शूड ऑल्सो थिंक की तुमचे ऑप्शन्स बरे होण्याचे लवकर असतात. शेवटी जेव्हा आपण आपल्या आयुष्याला महत्त्व देऊ, तेव्हाच आपण आपल्या घराच्या आयुष्याला महत्त्व देऊ शकू. आणि आपण समजतो आपल्या फॅमिलीचा. सो मेनी पीपल आर डिपेंडंट ऑन अस. तर ॲटलिस्ट स्वतःसाठी आणि त्यांच्यासाठी म्हणून स्क्रीनिंग हे तर लवकर केलंच पाहिजे.